मित्रांनो, मी आता एका खेड्यातील शाळेला भेट द्यायला आलोय. शाळा खूप सुंदर आहे मित्रांनो. अगदी लहानपणची आठवण येते अशी शाळा आहे. जुन्या पद्धतीची तुम्ही बघू शकता इथं वडाचं, पिंपळाचं यासारखे मोठे वृक्ष आहेत आणि शाळेची इमारत सुद्धा जुन्या पद्धतीची आहे. तर या जुन्या पद्धतीच्या शाळेच्या इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं लिहिलेले सुविचार. हे बघू शकता तुम्ही. हात उगारण्यासाठी नाही, उभारण्यासाठी आहेत. पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही, त्यांना वाचावंच लागतं. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. असे कितीतरी सुंदर सुविचार आपल्या जुन्या शाळेत लिहिलेले असायचे. तर मित्रांनो, मला आजच्या ब्लॉगमध्ये हे सांगायचं की शाळेवर लिहिलेलं असायचं, खास करून जुन्या पिढीच्या, जे 90sचे आहेत किंवा त्याच्या आधीचे आहेत. तर शाळेत सुविचार लिहिलेले असायचे, नेहमी खरे बोलावे, सत्य वागावे, माणुसकी हाच खरा धर्म, देशावर प्रेम करा, वगैरे, वगैरे जे नीतिमूल्य शिकवले जायचे. तर हे शालेय जीवनापुरतेच मर्यादित असतात मित्रांनो. एकदा का आपण 5वी, 6वी, 7वी नंतर जसजसे मोठे होऊ लागतो, तसे हे सुंदर नीतिमूल्य, संस्कार अगदी निष्क्रिय आणि फालतू ठरू लागतात. मग पुढं व्यावहारिक शिक्षण महत्त्वाचं ठरतं. नेहमी खरे बोलावे, सत्य बोलावे, तर सत्य बोलणेच आपल्या अंगलट यायला लागतं. आणि माणुसकी धर्म जपला, की तो व्यावहारिक जीवनात मात्र तो माणुसकी धर्म अगदी फोल ठरतो. जो सरळ मनाने वागतो, त्याला व्यावहारिक जगात मूर्ख म्हटलं जातं. जो या नीतिमूल्यांना धरून बसतो, तो मागे राहतो. आणि जो प्रत्येक गोष्टीत व्यवहार बघतो, नाती, कुटुंब, समाज सर्वत्र फक्त व्यवहार बघतो आणि पैशालाच महत्त्व देतो. आता या शाळेत काय लिहिलं होतं? श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. तर आपण बघू शकता का कितीतरी असे लोक आहेत जे गुणवंत आहेत, पण ते धूर्त नाहीत. हुशार आणि धूर्तमध्ये फरक आहे मित्रांनो. पुस्तकी ज्ञानात हुशार असणं आणि संस्कारांमध्ये गुणवंत असणं, हे आजकालच्या काळात व्यावहारिक जगात अगदी फेल आहे. व्यवहारात कोण यशस्वी आहे? बिझनेस असो, दुकानदारी असो किंवा कोणत्याही क्षेत्रात कोण हुशार आहेत? जे डुप्लिकेट आहेत. ज्यांनी शालेय जीवनात घेतलेलं शिक्षण तिथंच विसरले आहेत आणि पुढे त्यांनी फक्त पैसा कसा कमवायचा, नात्यांचा उपयोग त्यासाठी कसा करायचा, धर्म, संस्कृती याचा बिझनेस कसा करायचा, श्रद्धा, भावना याचा बिझनेस कसा करायचा, हे त्यांना जमलं. अशा डुप्लिकेट लोकांनाच या जगात यश मिळतं मित्रांनो.